संस्कृतवाणी कार्यक्रमात रसिक श्रोते हो, आपलं स्वागत आणि वेदवतीचा नमस्कार. श्रोते हो, भाषासु मधुरा दिव्या गिर्वाणवाणी, संस्कृत भाषेचं महत्त्व विशद करणारी ही ओळ. संस्कृत साहित्य हे सर्वार्थानं परिपूर्ण असेच म्हणावं लागेल. यामध्ये कथा, काव्य, नाटक, स्फुट असे साहित्याचे अनेक प्रकार आढळून येतात. येथील साहित्यामध्ये असणारं ज्ञान हे अनमोल असेच आहे, जे आपल्याला नेहमीच मार्गदर्शक ठरतं. यामध्ये तत्त्वज्ञान, कल्पनाविलास, नीतिबोध आहे, शास्त्र आहे, अध्यात्म आहे. असाच संस्कृत साहित्यातील सर्वांना परिचित साहित्य प्रकार म्हणजे सुभाषित. श्रोतेहो, ही सुभाषितं बोधपर असतात, काही रूपकात्मक असतात, काही संवाद साधतात, तर काहीतून तत्त्वज्ञान विशद होतं. समानीव आकुतिः समाना हृदयानिवः समानीव आकुतिः समाना हृदयानिवः समानमस्तु वो मनो यथा वस्तु सहाति च समानमस्तु वो मनो यथा वस्तु सहाति च. तुमचे विचार समान असोत, हृदये आणि मन यांची अशी एकता हो की ज्या योगे सर्व कार्यामध्ये सुसंघटितपणा येईल. सर्व कामे एक दिलाने, एक विचारानं केल्यास त्यात नेटकेपणा येतो. सहकाराचं महत्त्व फार प्राचीन काळापासून याच कारणानं सर्वमान्य झालंय. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मानवाच्या दैनंदिन जीवनात सहकार्यानं अर्थ प्राप्त झालाय. साधा अन्नाचा घासही 5 बोटे एकत्र केल्याशिवाय पोटात जात नाही, ही वस्तुस्थिती. म्हणूनच प्रत्येकाचा आचार, विचार आणि उच्चार यात समानता आल्यास सर्वांचं समान ध्येय, जे राष्ट्रहित, ते साध्य होईल. संघटनेत शक्ती असते, तिचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठी होणं आवश्यक आहे. शिवमस्तु सर्वजगतः परहितनिरताः भवन्तु भूतगणाः. शिवमस्तु सर्वजगतः परहितनिरताः भवन्तु भूतगणाः. दोषाः प्रयान्तु नाशं सर्वत्र सुखी भवतु लोकः. दोषाः प्रयान्तु नाशं सर्वत्र सुखी भवतु लोकः. सर्व जगाचं कल्याण असो. प्राणी मात्र दुसऱ्याचे हित करण्यात रममाण होत. सर्व दोषांचा नाश होऊन सर्व जग सुखी हो. सामान्य माणसाच्या बुद्धीची झेप मर्यादित, त्यानुसार त्याची सुखाची मर्यादाही मी, माझं कुटुंब, घरदार इथपर्यंतच संकुचित असते. त्यासाठी तो परमेश्वराची प्रार्थना करतो. परंतु सज्जनांची दृष्टी हे विश्वची माझे घर अशी असते. म्हणूनच ज्ञानदेवानी विश्वात्मक देवाची प्रार्थना करून लोककल्याणाचं पसायदान मागितलं. हे लक्षात घेऊन आपणही आपली दृष्टी विशाल करून कुटुंबाच्या कल्याणाची व्याप्ती वाढवली पाहिजे. म्हणजे सगळीकडे सुखशांती निर्माण होईल. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात अशाच सुभाषितांविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि हो, त्यावर आधारित गोष्टीही ऐकणार आहोत. चला तर सुनंदा देशपांडे यांच्याकडून जाणून घेऊया सुभाषित कथा. संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी मानली जाते. संस्कृतमध्ये अफाट साहित्य आहे. रामायण, महाभारत यासारखे जागतिक कीर्तीची महाकाव्य या भाषेत आहेत. भूगोलशास्त्र, रसायनशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादी सर्व शास्त्रांचा उगम या भाषेत आढळतो. आता कॉम्प्युटर म्हणजे संगणकासाठी सुद्धा ही भाषा खूप उपयुक्त मानली जाते. या जागतिक कीर्तीच्या भाषेत
अपौरुषेय वेद आहेत. तसेच विविध सुभाषिते पण आहेत. सम्यक भाषितम इदम म्हणजेच चांगल्या पद्धतीनं जे बोललं जातं ते सुभाषित. म्हणजे सुभाषिताचा अर्थ की चांगले बोलणे. म्हणजे केवळ श्लोक नाहीत, तर यात उपदेश आहे, कूटप्रश्न आहेत, देवतांना नमन आहे, प्रश्नोत्तरं आहेत, तुमच्या बुद्धीची परीक्षा आहे, तसेच संवादसुद्धा आहेत, विनोदही आहेत. आता उदाहरणच बघावं. सरस्वती नमस्तुभ्यं ज्ञानविज्ञानदायिनी कार्यारंभं करिष्यामि प्रसन्नास्तु च सा सदा. विद्यारंभ करण्यापूर्वी सरस्वतीला वंदन केलेलं आहे. ती सदैव आम्हावर प्रसन्न असावी अशी तिची प्रार्थना पण केलेली आहे. म्हणजे यामध्ये देवतांना प्रसन्न करण्यासाठी असे काही श्लोक आहेत. दुसरा बघा. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम व्यसनेन तु मूर्खाणाम निद्रया कलहेन वा. परत बघा. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम व्यसनेन तु मूर्खाणाम निद्रया कलहेन वा. अशा प्रकारचे सुभाषित समाजात कशा प्रकारचे लोक असतात ते सांगितलेले आहे. विद्वान लोकांचा वेळ काव्य, शास्त्र, संवाद यात जातो, तर मूर्खांचा वेळ झोप काढण्यात किंवा भांडणात जातो. आता गंमत एक विनोदी सुभाषित सांगते, कारण यात विनोद पण आहेत. कमले कमला शेते कमले कमला शेते हरश्येते हिमालये क्षीराब्धौ च हरिष्येते क्षीराब्धौ च हरिष्येते मन्ये मत्कुणशंकया. म्हणजे काय, असं विनोदी सुभाषित आहे. लक्ष्मी कमळात झोपते आणि शंकर मात्र उंच हिमालयावर राहतात. विष्णू क्षीरसागरात राहतात. मला वाटतं की ते ढेकणांच्या भीतीनं अशा ठिकाणी राहत असावेत. अशा प्रकारे कित्येक प्रकारची सुभाषिते आपले मनोरंजनही करतात. पुढचा श्लोक बघा. कस्तुरी जायते कस्मात को हंती करिणाम शतम भीरू कुर्वित किम युद्धे मृगात सिंह पलायते. अशा प्रकारची सुभाषितं म्हणजे एक कूट प्रश्न असतो. विद्वानांना शेवटचं चरण दिलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ मृगात सिंह पलायते. आता मृगात सिंह पलायते यावरून वरची 3 चरण त्यांनी तयार करायची असतात. मग एका विद्वानांनी तयार केलं. कस्तुरी जायते कस्मात को हंती करिणाम शतम भीरू कुर्वित किम युद्धे मृगात सिंह पलायते. कस्तुरी जायते कस्मात म्हणजे कस्तुरी कोडापासून तयार होते, तर ती मृगापासून. को हंती करिणाम शतम शेकडो हत्तींना कोड मारतो, तर सिंह. आणि भीरू कुर्वित किम युद्धे भित्रा माणूस युद्धात काय करतो, तर तो पळून जातो. अशा प्रकारे तर उत्तर शेवटच्या चरणात मिळते. हरणापासून कस्तुरी मिळते, सिंह शेकडो हत्तींना मारतो, तर भित्रा युद्धात पळून जातो. अशी हजारो सुभाषिते संस्कृत साहित्यात आढळतात. म्हणूनच त्यांना सुभाषित रत्नानी असं म्हटलेलं आहे. संस्कृत भाषा अथांग समुद्रासारखी आहे आणि त्यात ही सुभाषित रत्न म्हणजे ही जर आपण अभ्यासली तर आपला सर्वांगीण विकास होण्यास अत्यंत मदत होते. दैनंदिन जीवनात पण या सुभाषितांचा कसा उपयोग होतो
आणि त्याचा योग्य अर्थ कळला नाही तर कशी मजा होते हे एका कथेतून तुम्हाला मी आज सांगते. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला 4 मुलगे होते. काही वर्षांनी शेतकरी मरण पावला. मुले खूप आळशी होती. त्यांना काय करावे कळेना. वडील गेल्यावर त्यांना काही सुचेना. आपल्या बाबांनी आपल्यासाठी काय ठेवलं आहे हे बघण्यासाठी त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी त्यांना एका पेटीमध्ये एक श्लोक आढळला. तो श्लोक असा होता: छायायां खलु गंतव्यम आगंतव्यम तथैव च मिष्टान्नं भोजनं कार्यं ततोर लक्ष्मीर्मिलिष्यति. याचा अर्थ असा आहे, सावलीतून जावं तसंच सावलीतून परत यावं, गोड गोड भोजन खावं, तेव्हा लक्ष्मी प्राप्त होते. बघा हं, छायायां खलु गंतव्यम आगंतव्यम तथैव च मिष्टान्नं भोजनं कार्यं ततो लक्ष्मीर्मिलिष्यति. अरे वा, मुलांना वाटलं छान छान छान. आणि आपल्याला बाबांनी बरं झालं की कुठंही जाऊ नका, सावलीतनंच फिरा असं सांगितलेलं आहे. वडिलांना आपल्या उन्हात जाणं मान्य नाही आहे म्हणून त्यांनी बाहेर पडणं सोडून दिलं आणि मग गोड गोड खायला सुरुवात केली. रोज मिष्टान्न खाण्यास सुरुवात केली. आणि काय झालं यामुळं बघता बघता वर्षाभरात त्यांची सर्व संपत्ती निघून गेली. ती मुले दरिद्री झाली. काय करावं हे त्यांना कळेना. आता शेवटी वर्ष झालं आणि वर्षश्राद्धासाठी एक संस्कृत पंडित आले होते. त्यांनी तो श्लोक दाखवला आणि म्हणाले, वडिलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वागलो, पण संपत्ती काही मिळायला तयार नाही आणि होती ती पण नष्ट झाली. यावर काही उपाय सांगा. तेव्हा ते संस्कृत पंडित विद्वान होते. ते म्हणाले, मला दाखवा पाहू श्लोक. त्यांनी तो श्लोक वाचला आणि ते मोठमोठ्यांदा हसायला लागले. ते म्हणाले, तो अर्थ सगळा तुम्ही विपरीतच लावलात. सावलीतून जावे याचा अर्थ सूर्योदयापूर्वी पहाटे शेतात जावे आणि सावलीतून परत यावे म्हणजे सूर्यास्तानंतर दिवसभर शेतात कष्ट करून परत यावे म्हणजे संपत्ती प्राप्त होते. हे ऐकल्यावर मुलांना पश्चात्ताप झाला आणि मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांनी मुलाबाळांसह दिवसभर शेतात कष्ट करायला सुरुवात केली आणि रात्री दमून भागून घरी आल्यानंतर जे काही अन्न असेल ते गोड मानून, मिष्टान्न गोड समजून खायला सुरुवात केली. तेव्हा दुसऱ्या वर्षी धनधान्याच्या रूपात लक्ष्मी प्राप्त झाली. अशा प्रकारे सुभाषितात खोल अर्थसुद्धा दडलेला असतो. तो आपल्याला समजून घेता आला पाहिजे. आपणाला मी आणखीन एक सुभाषित सांगतो. जिव्हाग्रे वसते लक्ष्मी, जिव्हाग्रे वसते लक्ष्मी, जिव्हाग्रे मित्रबांधवाः, जिव्हाग्रे बंधनं प्राप्तं, जिव्हाग्रे मरणध्रुवम्. म्हणजे काय? जिव्हाग्रे वसते लक्ष्मी, जिभेच्या टोकावरती लक्ष्मी वास करते. जिव्हाग्रे मित्रबांधवाः, जिभेच्या टोकावर मित्र पण असतात. जिव्हाग्रे बंधनं प्राप्तं, आपल्याला जिभेवर बंधन ठेवलं पाहिजे, अन्यथा जिव्हाग्रे मरणध्रुवम्, आपल्या जिभेमुळं मरणसुद्धा ओढवतो. विचार करा, जिभेचा वापर आपण 2 कारणांसाठी करतो. एक म्हणजे खाण्यासाठी आणि एक बोलण्यासाठी. पण जर नीट विचार केला तर जर आपण अधिक खाल्लं तर प्रकृती अस्वास्थ्यामुळं आपण आजारी पडतो आणि आपण बरे वाईट बोललो
तर मित्र बांधव नातेवाईक तुटतात, ते आपल्याशी नीट बोलत नाहीत, अन्यथा आपल्याला दुःख वाटायला येतं. त्यासाठी आणखीन एक गोष्ट सांगते बघा. पूर्वी भारंड नावाचा एक पक्षी होता. 2 तोंड एकच पोट असा तो पक्षी होता. तो झाडावर आनंदानं राहत होता, मिळालेली फळं खात होता. एकदा काय झालं, त्या दोघाही तोंडांचं काहीतरी कारणावरून भांडण झालं. झाल्यानंतर पहिल्या तोंडाला एक छान फळ मिळालं. त्यानं दुसऱ्याला न देता एकटंच खायला सुरुवात केली आणि मग ते अख्खे फळ त्यानं एकट्यानंच खाल्ले. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या तोंडाला राग आला. मला न देता यानं हे का खाल्लं असं त्याला वाटू लागलं. मग त्यालाही एक सुंदर फळ मिळालं, पण ते फळ होतं विषारी. मग त्यानं ते फळ खायला सुरुवात केली. मग दुसरं तोंड त्याला सांगायला लागलं, अरे बाळा, खाऊ नकोस रे, ते विषारी फळ आहे, ते खाऊ नको. पण त्याला राग इतका आलेला होता की त्यानं ते फळ खाण्यास सुरुवात केली आणि ते खाऊ नको खाऊ नको असं म्हणत असताना सुद्धा त्यानं ते फळ खाल्लं. पण पोट एकच होतं, त्यामुळं तो भारंड पक्षी मरून गेला. म्हणून आपल्या जिभेवर बंधन असणं आवश्यक आहे. अशी ही सुभाषितांची मजा. आवडली ना? परत भेटू अशी नवीन नवीन सुभाषिते घेऊन. श्रोतेहो, सुभाषित म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्यावर आधारित कथा आपण ऐकल्या सुनंदा देशपांडे यांच्याकडून. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पण हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते मात्र आम्हाला जरूर कळवा. तुमच्या पत्रांची, तुमच्या अभिप्रायांची आम्ही वाट पाहतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना आणि मला वेदवतीला आता निरोप द्या. नमस्कार.